कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून काँग्रेस पक्षानंही निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. यंदा जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा अनोखा उपक्रम राबवलाय. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं या टॅगलाईनखाली आमदार पाटील हे कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष भेटून जाणून घेतात. आज सकाळी आमदार पाटील यांनी कोल्हापुरातील ऐतिहासिक रंकाळा तलावाला भेट देत रंकाळा परिक्रमा केली. यावेळी रंकाळा पदपथ उद्यान, पतौडी खंड आणि रंकाळा गार्डन या ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी तरुण तरुणींपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांशी त्यांनी थेट संवाद साधत नागरिकांच्या समस्या, गरजा आणि सूचना जाणून घेतल्या. अस्वच्छता, धूळ, कचऱ्याचा प्रश्न, खड्डेमय रस्ते, पार्किंगचा गोंधळ आणि वाहतूक कोंडी अशा शहरातील विविध समस्या यावेळी मांडण्यात आल्या. या उपक्रमामुळे जाहीरनाम्याच्या तयारीत स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळणार असून त्याच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करण्यात मदत होणार आहे. पारंपरिक प्रचार पद्धतींपेक्षा वेगळा उपक्रम राबवत काँग्रेसनं कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी नागरिकांचा जाहीरनाम्यात थेट सहभाग सुनिश्चित केलाय. आमदार सतेज पाटील यांनी रंकाळा परिसरात नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जेन झींशी सुद्धा त्यांच्या शैलीत संवाद साधत त्यांच्याकडून शहराबद्दलच्या अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी रंकाळा इथल्या पतौडी खंड परिसराची पाहणी करत बॅडमिंटन खेळाचाही आनंद घेतला. यावेळी उमेदवार माजी नगरसेवक राहुल माने, इंद्रजित बोंद्रे, पल्लवी बोळाईकर, नंदकुमार पिसे, प्रशांत खेडकर, अक्षता पाटील, विद्या देसाई, तेजस्विनी घोरपडे, दत्ताजी टिपुगडे, महादेव मोरे, अमर मंडलिक, स्वप्नील साळुखे, विष्णू डवरी, अशोक पाटील, गणेश मुजुमदार यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.